तर आता वेळ झालेली आहे 100 महत्त्वाच्या बातम्या बघायची. बघूयात महाफास्ट न्यूज 100. शिराळा तालुक्यातील मांगली गावात मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाले असून आंदोलनाच्या दरम्यान अज्ञातांनी एक एसटी देखील पेटवली आहे. वाशिम जिल्ह्यातल्या शिरपूर इथं मराठा आंदोलकांनी टायर जाळून रास्ता रोको केला. शासनाविरोधात घोषणाबाजी केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परळीत सुरू असणाऱ्या ठोक मोर्चाचा आजचा 9वा दिवस आहे. पंकजा मुंडे परळीमध्ये आंदोलकांची भेट घेणार असून सरकारचा निरोप आंदोलकांपर्यंत पोहोचवणार आहे. त्यामुळे यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल. जालनामधील चिखली भोकरदन रोडवरती अहिल्याबाई होळकर चौकात टायर जाळून आंदोलनास सुरुवात झाली. त्यानंतर जाफराबाद शहरातील शिवाजी चौकात चक्का जाम आंदोलन झालं. परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यात वाघापिंपरी इथं मराठा समन्वय समितीकडून दुधना पात्रामध्ये उतरून जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे. सिंधुदुर्गमधील कुडाळ आगारातील 4 एसटी बसच्या काचा मराठा आंदोलकांनी फोडलेल्या आहेत. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे. परभणी इथल्या झरी गावामध्ये सर्व मराठा आमदार आणि खासदार यांची प्रेतयात्रा काढत मराठा आरक्षणाच्या आंदोलकांनी आंदोलन केलंय. सकल मराठा आरक्षणाच्या आंदोलकांनी पुणे इंदौर मार्गावरती रास्ता रोको केला. या रास्ता रोकोमुळे या मार्गावरील वाहतूक मात्र ठप्प झाली. सरकारच्या विरोधात घोषणा देत हजारो मराठा कार्यकर्ते रस्त्यावरती उतरून मुंबई गोवा महामार्ग कार्यकर्त्यांनी रोखून धरला होता. नालासोपारा पूर्व दुबई इस्टेटमध्ये भाजी विक्रेते दुकानदारांची तोडफोड करणाऱ्या 8 ते 10 अज्ञात मराठा आंदोलकांवरती तुळुंज पोलीस ठाण्यात आता गुन्हा नोंदवण्यात आला. नवी मुंबईच्या कोपरखैरणे वाशी या भागामध्ये खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने इंटरनेट सेवा बंद केली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा आंदोलकांच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या मनमाड बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून प्रमुख बाजारपेठांसह संपूर्ण शहरात 100% बंद पाळण्यात आला. बार्शी तालुक्यामधल्या पानगाव इथं मराठा आंदोलकांनी टायर पेटवून सरकारचा निषेध केला. त्यामुळे बार्शी सोलापूर मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. मावळमध्ये बंद पुकारण्यात आला असून मावळमधील कान्हेफाटा इथं जुन्या मुंबई पुणे हायवेवरती टायर जाळून रास्ता रोको झाला. सिंधुदुर्गात मराठा समाजानं पुकारलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठा आंदोलन हा आजचा विषय नाही. असामाजिक तत्व अशा प्रकारे हिंसा करतायत पण त्यामुळे शांतीपूर्ण समाधान काढावं असं आरएसएसचे कार्यवाहक भैयाजी जोशी यांनी म्हटलंय. राजधानी दिल्लीमध्ये राज्यातील मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतील सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. संसद परिसरात सर्वपक्षीय खासदारांनी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय खासदार संसद भवनात एकत्र आले. मला वाराणसीला जाऊन गंगा पूजन करायचं आहे आणि अयोध्येमध्ये जाऊन रामलल्लाचं दर्शन घ्यायचं आहे अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऐतिहासिक घोषणा केली आहे. चलो अयोध्या चलो वाराणसीचं आवाहन करणारे होर्डिंग्स मातोश्री आणि शिवसेना भवनाच्या परिसरात लावले आहेत. राज्यात देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका ठरणाऱ्या या होर्डिंग्सची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. मोराहून मुंबईकडे निघालेली सुमारे 50 ते 60 प्रवासी असलेली लॉन्च नादुरुस्त झाल्यानं भरकटली. सुमारे 1.5 ते 2 तास मदत न मिळाल्यानं प्रवासी भयभीत झाले होते. नांदेडच्या माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील वानोळा इथल्या आरोग्य केंद्राची इमारत पूर्णपणे मोडकळीस आली. वानोळ्यात मोठ्या संख्येनं आदिवासी राहतात. इथल्या डॉक्टरांचं निवासस्थान आणि रुग्णालयाची इमारत जागोजागी खचली आहे. त्यामुळे इथल्या डॉक्टरांना स्वतःचा जीव धोक्यात घालत रुग्णांवरती उपचार करावे लागतात. कळमनुरीचे आमदार डॉक्टर संतोष टारफे यांच्या इनोव्हा या 4 चाकी वाहनास आग लागल्याची घटना मध्यरात्री घडली. या आगीमध्ये वाहनाच्या सीटचं नुकसान झालं. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आगीवरती नियंत्रण मिळवल्यानं वाहनाचं मोठं नुकसान टळलं. केंद्र सरकारनं विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे यूजीसी बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप करत भारिप बहुजन महासंघानं अमरावती विद्यापीठावरती मोर्चा काढला. सिडकोच्या मोरवाडी परिसरातल्या विनायक ट्रेडर्स या दुकानामध्ये चोरी केल्याच्या संशयातून दुकान मालक गणेशमल राठी यानं मारहाण केल्यामुळे राहुल जाधव या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राहुलच्या भावानं दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी दुकान मालक गणेशमल राठी याला ताब्यात घेतलं असून त्याच्यावरती गुन्हा नोंदवला आहे. नांदेड इथल्या 65 वर्षीय सतनाम कौर या तसंच जालनावाले या महिलेचा उत्तराखंडमध्ये यात्रेवरून परत येत असताना घोड्यावरून पडून मृत्यू झालाय.
अमरावतीत वनविभाग पूर्व मेळघाटच्या खिरकुंड वर्तुळाअंतर्गत येत असलेल्या चिचोन्ना बीटमध्ये 2 वर्षांपासून मेंढपाळांनी केलेलं अतिक्रमण वनविभागानं हटवलं. तक्रार दाखल केली. राजधानी दिल्लीमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. गाझियाबाद, नोएडा तसंच ITO यासारख्या भागांमध्ये पाणी साचलंय. विशेष राज्याच्या दर्जासाठी आंध्र प्रदेशच्या खासदारांचं आंदोलन सुरू असून संसदेच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दिल्लीमध्ये भर रस्त्यात संतापलेल्या महिलांनी पोलिसाला बेदम चोप दिलाय. सध्या याच व्हिडिओची सोशल मीडियावरती चर्चा आहे. पाकिस्तानमध्ये इम्रान खानचा PTI पक्ष सर्वात मोठा ठरला असून 110 पेक्षा जास्त जागा मिळवत मतमोजणीमध्ये या पक्षानं सध्या तरी आघाडी घेतली आहे. दहशतवादी हाफिज सईदच्या पक्षाचा दणदणीत पराभव झालाय. दहशतवादी राष्ट्रातल्या नागरिकांनी हाफिजला लाथ मारली आहे. बीजिंगमध्ये अमेरिकेच्या दूतावासाजवळ मोठा स्फोट झालाय. हे दहशतवादी कृत्य असल्याचा संशय व्यक्त होतोय. अमेरिकेमध्ये विमानांच्या कसरती पाहायला मिळाल्या आहेत. आठवडाभर हा थरार सुरू होता. रायपूर येथील श्री शिवाजी विद्यालयातील मुख्याध्यापक यांच्या बदलीची मागणी करत पालकांनी शिक्षणाधिकारी पानझाडे यांच्या दालनातच ठिय्या आंदोलन केलंय. उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागामध्ये कमी दाबाचा पट्टा शिथिल झाल्यानं येत्या 2 दिवसात गोवा आणि कोकण परिसरातल्या काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातील अन्य ठिकाणी तुरळक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. अटवाड़ा और मध्य महाराष्ट्र का दक्षिण भाग में बहुत बारिश कम हो जाएगा. ड्राई सिचुएशन आने वाला है एक हफ्ते. मुंबई गोवा महामार्गाची पुरती दुरवस्था झाली. या स्थितीला कंटाळलेल्या रिक्षा व्यावसायिकांनी अखेर आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. चिपळूणमधील विविध भागातील रिक्षा चालक हे रस्त्यावरती उतरले. तर राष्ट्रीय महामार्ग विभागातील अधिकाऱ्यांना या चालकांनी धारेवरती धरत रस्त्यांच्या अवस्थेबाबत जाब विचारला. खेड तालुक्यातल्या सुकिवली इथल्या श्रुती चव्हाणवरती अत्याचार करून निर्घृण हत्या करणारा सूर्यकांत चव्हाणला फाशी द्यावी यासाठी विराट मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. या मूक मोर्चाला हजारोच्या संख्येनं तालुक्यातील महिला आणि नागरिक उपस्थित होते. नागपूरच्या गड्डी गोदाम चौक परिसरामध्ये एक ट्रक जात असताना एका व्यक्तीनं स्वतःला त्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली झोकून दिला. त्यानं हे पाऊल का उचललं, तो कोण आहे याचा पत्ता अद्यापही लागलेला नाहीये. या प्रकरणी पोलीस तपास करतायत. नाशिकमध्ये किराणा दुकानामध्ये चोरी करण्यासाठी आल्याच्या संशयावरनं केलेल्या मारहाणीत राहुल जाधव या तरुणाचा मृत्यू झालाय. आणि पुढच्या महत्त्वाच्या बातम्या बघूयात. या प्रकरणी अंबड पोलिसांनी आता दुकानदार गणेश राठी या संशयिताला ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्यात आलाय. खारपाडा साई मार्गावरती बॅटरी शॉर्ट सर्किटमुळे रुग्णवाहिकेनं पेट घेतला. अलिबागवरून मुंबईकडे रुग्णवाहिका हलवत असताना ही घटना घडली आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. सदर रुग्णवाहिका ही पोयनाड येथील रुग्णालयाची होती असं कळत आहे. शिर्डीमध्ये 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला आज पहाटे काकड आरतीनं सुरुवात झाली. या गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी हजारो भाविक शिर्डीत दाखल झालेत. साईबाबा संस्थाननं देखील उत्सवाची जय्यत तयारी केली असून साई समाधी मंदिर, गुरुस्थान, द्वारकामाई आणि चावडीला आकर्षक फुलांनी आता सजवलंय. गुरुपौर्णिमेनिमित्त पुण्यातून निघालेल्या साई पालखीचं साई नामाचा गजर आणि ढोल ताशाच्या निनादात वाजत गाजत शिर्डी नगरीत आगमन झालं. शिक्षण आणि सहकार महर्षी माजी आमदार वैजनाथराव अकात यांचं वयाच्या 89व्या वर्षी अल्पशा आजारानं निधन झालंय. 1989 ते 1999 या काळामध्ये परतूर विधानसभा निवडणुकीमध्ये ते काँग्रेस पक्षाकडून आमदार म्हणून निवडून आले होते. तब्बल 150 वर्षांनंतर मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजला बिगर ख्रिस्ती प्राचार्य मिळाले. तर मराठमोळे राजेंद्र शिंदे हे झेवियर्स महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची आता धुरा सांभाळणार आहेत. गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी निमित्त मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात त्यांच्यावरती आधारित पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, शिक्षण मंत्री विनोद तावडे हे देखील उपस्थित होते. इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याची शक्यता जास्त आहे. त्यांचा पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ हा पक्ष मतमोजणीमध्ये सर्वात पुढे आहे. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे मतमोजणी थांबवण्यात आली आहे.
पाकिस्तानची निवडणूक ही गाजणार असं दिसतंय. मतदान आणि मतमोजणीनंतर आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षाचे अध्यक्ष आणि उमेदवार शहबाज शरीफ यांनी या सगळ्या मतमोजणीत गडबड झाल्याचं म्हटलंय. त्याचप्रमाणे पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या बिलावल भुट्टो झरदारी यांनी सुद्धा ट्विट करून मतमोजणीत गडबड झाल्याचा आरोप केलाय. त्यांच्याही पार्टीच्या पोलिंग एजंट्सना बाहेर काढण्यात आलं होतं आणि मतमोजणी करण्यात आली. मतदानाच्या दरम्यानच पाकिस्तानमध्ये घातपात झाला. पाकिस्तानातील क्वेट्टा येथे भीषण स्फोट झाला आणि त्यात 22 जण ठार तर 28 जण जखमी झाले. दंडेशाही करणारी अमेरिका भारतापुढे नरमली आहे. भारत अमेरिकेचा इशारा धुडकावून लावत रशियाकडनं S-400 क्षेपणास्त्र खरेदी करणारच या मुद्द्यावरती ठाम राहिल्यानं अमेरिकेला सुद्धा नमतं घ्यावं लागलंय. पंतप्रधान मोदी यांनी युगांडाच्या अर्थव्यवस्थेला 5F फॉर्म्युला दिलेला आहे. F म्हणजे फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन आणि फॉरेन असा हा 5F फॉर्म्युला आहे. ब्रिटनच्या न्यायालयानं विजय माल्याला अपील करण्याची परवानगी नाकारली आहे. ब्रिटिश हायकोर्टानं 13 भारतीय बँकांच्या बाजूनं निकाल दिला होता. त्यावरती माल्यानं अपील करण्याचा प्रयत्न केला असता त्याला अपील करण्याची परवानगी न्यायालयानं फेटाळली आहे. 26/11 मधला मुंबई दहशतवादी हल्ल्यातला डेव्हिड हेडली हा शिकागो जेलमध्ये देखील नाही आणि रुग्णालयात देखील नसल्याची माहिती आता हेडलीच्या वकिलांनीच दिली. भारतीय विद्यार्थ्याची ऑस्ट्रेलियामध्ये हत्या करण्यात आली आहे. एका डेटिंग साईटद्वारे एका मुलीसोबत त्याची ओळख झाली होती. तिनं त्याला भेटण्यासाठी बोलावलं होतं असं कळतंय. एअर एशियाच्या विमानाच्या टॉयलेटमध्ये मृत भ्रूण आढळून आल्यानं एकच खळबळ माजली. गुवाहाटीहून दिल्लीला येणाऱ्या एअर एशियाच्या विमानात हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. बलात्कारी जवानाला हैदराबाद पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यानं अनेक तरुणींवरती बलात्कार केले. त्याच्या विरोधात अनेक तक्रारी तिरुमलगिरी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आल्यात. भोपाळमध्ये रात्रीच्या सुमारास तिघांना जमावानं मारहाण केली. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्यानं तिघांचाही जीव वाचलाय. त्यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. राजस्थानमधल्या कोटा इथे गोतस्करीच्या संशयातनं जमावानं दोघांना मारहाण केली. मारहाणी प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. लखनौमध्ये RLD कामगार मॉब लिंचिंग घटनांच्या विरोधात रस्त्यावरती उतरलेत. यावेळी त्यांनी आंदोलन केलं. जमावाकडनं मारहाण प्रकरणांना काँग्रेस विनाकारण मोठं करत असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलाय. विशाखापट्टणमच्या सेंट्रल जेलमध्ये एका कैद्यानं आत्महत्या केली. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यानं जीव दिलाय. छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यामध्ये सोनवर्षा इथल्या सरकारी शाळेत शॉक लागून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. मुसळधार पावसामुळे परिसरातील झाडं आणि भिंतींमध्ये करंट उतरलाय. मध्य प्रदेशच्या टिकमगडमध्ये एका गर्भवती महिलेसाठी 108 ही रुग्णवाहिका बोलावण्यात आली होती. मात्र रुग्णवाहिका न मिळाल्यानं शेवटी गावातीलच काही लोकांनी तिला खाटेवरती झोपवून इथनं रुग्णालयात नेलं. चक्काजाम आंदोलन करून 8 दिवसांवरती होत आलेले आहेत तरी सुद्धा सरकारकडनं कोणतीही दखल घेतली जात नाहीये. त्या निषेधार्थ ट्रक असोसिएशनचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले होते. कोयंबतूर इथं त्यांनी निदर्शनं सुद्धा केली. विशाखापट्टणमच्या डॉकयार्डवरती माझी अप्रेंटिसचं 57 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. अवैधरित्या भरती झाल्याचा त्यांचा आरोप आहे. रिलायन्स डिफेन्सला राफेलचे अब्जावधीचं कंत्राट कसं काय मिळालं यावरनं राहुल गांधी त्यावेळेला सरकारला लक्ष करत होते. यावरती काँग्रेस पक्षाकडनं माझ्या कंपनीबद्दल जी विधानं केली जात आहेत त्यांना आपण व्यक्तिगत दुःख व्यक्त करतोय असं अनिल अंबानी यांनी म्हटलंय. जयललितांच्या तथाकथित मुलीचा वाद वाढतोय. तामिळनाडू सरकारनं मद्रास हायकोर्टात 1986 सालचा एक व्हिडिओ सादर केला. त्या व्हिडिओमध्ये जयललिता प्रेग्नंट असल्याचं दिसत नसल्याचा दावा तामिळनाडू सरकारनं केल्यानं आता DNA पर्यंत हे प्रकरण गेलंय. स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी लिंगायत समाजानं 31 जुलैला उत्तर कर्नाटक बंदची हाक दिली आहे. केरळमध्ये 13 वर्षांच्या मुलाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी 2 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. दंगल भडकावल्याच्या आरोपाखाली हार्दिक पटेल आणि AK पटेलला 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती. 50,000चा दंडही ठोठावण्यात आला होता. जम्मू काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या गोळीबारात 2 दहशतवादी ठार झालेत. जम्मू काश्मीरच्या द्रासमध्ये कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळेला शहीदांना मानवंदना देण्यात आली तर त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री P. चिदंबरम यांना दिल्ली हायकोर्टानं मोठा दिलासा दिला. त्यामुळे आता 1 ऑगस्टपर्यंत त्यांना अटक होणार नाही. बंगळुरूमध्ये गेल्या 4 वर्षात 50% जास्त पब सुरू झाले. त्यात आणखीही पब उघडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे बंगळुरू पबची राजधानी म्हणून नावारूपाला येते.
2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये 100% व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर करण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय आणि त्यासाठी आता 16,15,000 व्हीव्हीपॅट मशीन्सची ऑर्डर देखील निवडणूक आयोगानं दिली आहे. देशातील पहिली फ्युचर क्लासरूम अहमदाबादमध्ये सुरू करण्यात आली आहे. गुगलनं ही क्लासरूम सुरू केली आहे. येथील प्राथमिक शाळेत मुलांना दप्तराऐवजी लॅपटॉप आणि भिंतीवरती फळ्याऐवजी प्रोजेक्टरवरती शिकवलं जात आहे. कोइंबतूर इथं व्हेजिटेबल हॉस्पिटल सुरू करण्यात आलेलं आहे. या हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवरती विविध प्रकारच्या भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात लोक चालत्या गाडीतून उतरून डान्स करतात आणि पुन्हा गाडीत बसतात. त्याला किक्की क्या चॅलेंज असं नाव दिलं. यूएसमध्ये विमानांच्या कसरती पाहायला मिळाल्या. साधारणतः एक आठवडा या कसरती सुरू होत्या. इंस्टाग्रामच्या एका पोस्टमागे विराट तब्बल 84 लाख रुपये कमावतो. इंस्टाग्रामनं जाहीर केलेल्या यादीत विराट 17व्या क्रमांकावरती आहे. नकळत सारे घडलेच्या सेटवरती गायक संगीतकार स्वानंद किरकिरे यांनी हजेरी लावली. यावेळेला त्यांनी चुंबक सिनेमाचं प्रमोशन केलं. जान्हवीचा एक्स बॉयफ्रेंड शिखर पहाडियानं धडक सिनेमा पाहिला. त्यानंतर त्यानं सिनेमा फार आवडला अशी प्रतिक्रिया देत थेट सिनेमागृहात नच फोटो शेअर केला. आणि अभिनेते अनुपम खेर यांच्या द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर मधील फोटो व्हायरल झालाय. या फोटोमध्ये एकाच फ्रेममध्ये कॅबिनेट मिनिस्टरच्या गेटअपमधील सर्व कलाकार कैद झालेत.